स्वामी, एकच प्रश्न मन पोखरत राहतोय. यशोदाताईची शेवटची इच्छा, ती शेवटची इच्छा काय होती स्वामी? योग्य वेळ आली की कळेल. स्वामी, श्राद्धाच्या कर्मकांडात आमच्याकडून काही त्रुटी राहिल्यात का? आणि त्यामुळेच तुम्ही आम्हाला थांबवलंय का? तुमच्याकडून काही चूक झाली नाही. स्वामी आजोबा, एक सांगाल का मला, श्राद्ध का घालतात? बाळा, गेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांतता मिळावी, सद्गती लाभावी म्हणून. स्वामी आजोबा, आत्याच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का? आता तू आलीस ना, लाभेल. शिव शंकर शंभो. सुभद्रा, हे काय घडते काहीच कळत नाहीये. अहो, हा सगळा प्रकार बघून माझ्या मनात एक शंका उपस्थित होती. त्या यमुला आपल्या रहस्याबद्दल काही कळलं तर नसेल ना? सुभद्रा, हा काय प्रकार आहे नेमका? चला लवकर चला बरं, तुम्ही आधी चला. अहो, हे प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या आत आपल्याला जे महत्वाचं काम करायचंय ना, ते आटपून घेऊया. दादा, वहिनी, काय झालं? तुम्ही एवढे चिंताग्रस्त का दिसताय? अहो सोमेश भाऊजी, आम्हाला की नाही यमूची खूप काळजी वाटते. हो की नाही? हो. सोमेशा, तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं मला. माझ्याशी? हो. दादा, हे तर आपल्या जमिनीचे कागद आहेत ना? हो. यशोदाताईने तुझ्या शिक्षणासाठी एका माणसाकडून मदत घेतली होती. बदल्यात आपली जमीन 9 वर्षांसाठी त्याला कसायला दिली होती. सोमेशा, 9 वर्ष पूर्ण झाली. आपली जमीन आता आपल्याकडे परत आली.
खरं तर या संदर्भातच आपल्या यशोदाताईची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. 9 वर्ष सोमेशा, 9 वर्ष मी एक शब्द देखील बोललेलो नाहीये. वाटलं उगाच तुझा गैरसमज होईल, पण आता घरात जे काही घडतंय ना ते पाहता वाटतं तेच कारण असावं. म्हणजे यशोदाताईने जायच्या आधी तिचा हिस्सा माझ्या नावावर केला होता आणि तिची अशी इच्छा होती की आता तू एका उत्तम कंपनीत काम करतोस, स्थिरावलायस, तुला गावच्या संपत्तीची काही गरज नाहीये, म्हणून तूही तुझ्या वाट्याचा हिस्सा माझ्या नावावर करावा. सोमेशा, माझी अशी अजिबात इच्छा नाहीये बरं का. आपल्या ताईची इच्छा होती, ती तुला सांगितली. यशोदेच्या अंतिम क्षणी तिच्या मनामध्ये एक इच्छा अपूर्ण राहिली होती आणि ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मगाशी स्वामी ही ताईच्या अंतिम इच्छेबद्दल बोलले होते. कदाचित हीच ती इच्छा असावी. अहो, जर असं असेल तर ती इच्छा पूर्ण करून मोकळे होऊया आणि इथून निघून जाऊया. यशोदा ताईची इच्छा म्हणजे माझ्यासाठी आज्ञाच आहे. दादा, माझा हिस्सा तुला लिहून द्यायला मी तयार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुचा संकेत ओळखायला शिका, समजून घ्यायला शिका. जो समझ गया वो सुलझ गया, वरना उलझ गया. स्वामी, बाजारात ना मी ह्या हिऱ्याची किंमत काढली. हो, काय किंमत निघाली सांग बरं. स्वामी, सर्वप्रथम ना मी वाण सामान जो विकतो ना त्याला विचारलं. तो म्हणाला या हिऱ्याच्या किमतीत 1 महिन्याचं वाण सामान येईल. नंतर एक व्यापारी भेटला, त्याने या हिऱ्याची किंमत 1000 रुपये सांगितली. बर, आणि सराफाने काय किंमत सांगितली? तुम्हाला कसं कळलं मी सराफाला भेटले होते? कपिलाताई, तुम्हाला अजूनही प्रश्न पडलाय? अहो, स्वामींना सगळं कळतं. तो म्हणाला ह्या हिऱ्याची किंमत लाखात आहे. मग मी एका जोहऱ्याकडे गेले. अहो, त्याला हिऱ्याची पारख असते ना, तर तो म्हणाला हा हिरा अनमोल आहे, हा हिरा तू आम्हाला दे, आम्ही तुला आमच्याकडचं सगळं सोनं नाणं देतो. पण मी पण हुशार, हा हिरा मी त्याला दिला नाही स्वामी. हिऱ्याची खरी किंमत फक्त जोरीला ओळखता येते, आणि भक्तांच्या आयुष्यातले जोरी आम्ही आहोत. नामस्मरण आणि भक्तीची खरी किंमत आम्हाला ठाऊक आहे, म्हणून तुला सांगितलं होतं स्वच्छ मनाने नामस्मरण कर, तुला हवं ते मिळेल. स्वामी, हा हिरा विकू की नको? कपिले, हा हिरा विकत घेणारा तुला कुठे सापडणार नाही. याची खरी किंमत फक्त आम्ही देऊ शकतो. घ्या स्वामी हिरा आणि मला मोल द्या.
स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ कपिले, नामस्मरणाची गोडी लागली की मनातील मोह माया आणि लोभ सगळं नाहीसं होतं. आणि मग तुझ्या लक्षात येईल की या विश्वात तुझ्यापेक्षा श्रीमंत दुसरा असं कोणी नाही. नामस्मरणाने साक्षात देव तुमचा होतो. अवघ्या ब्रह्मांडावर ज्याची सत्ता आहे, जर तोच तुमचा झाला तर तुमच्या एवढं धनाढ्य दुसरं कोणीही नाही. सोनं नाणं चांदी हे क्षणिक आहे, आज येतं उद्या नाही. पण ईश्वर हे असं धन आहे जे कायम तुमच्या सोबत असेल. तेव्हा खरं धन ओळखायला शिका.